नमस्कार, मी आशिष देवधर. मी तुम्हाला आज माझ्या बाबतीत घडलेली एक घटना शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. माझं 3 वर्षापूर्वी लग्न झालं. 1 वर्षानंतर मला मुलगी झाली आणि मुलगी झाल्यानंतर 3-4 डिस्चार्जच्या वेळेला आम्हाला हॉस्पिटलवाल्यांनी सांगितलं की तिच्या छातीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय, सारखी रडते, हे करते, तर तुम्ही टुडी इको टेस्ट करून घ्या. म्हणून आम्ही PS डायग्नोसिस इथं टुडी इको केली. तर त्याच्यामध्ये आम्हाला सापडलं की तिच्या हार्टमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे आणि 8 सेंटीमीटरची एक होल म्हणता येईल तुम्हाला, तसं 8 सेंटीमीटरचा गॅप आहे. म्हणजे इकडचं ऑक्सिजन तिकडे पास झाला नाही पाहिजे, ब्लड पास झालं नाही पाहिजे, तर तिथं गॅप असल्यामुळे ते नंतर पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा ऑपरेशन वगैरे करावं लागू शकतं आणि ते खूप खर्चिक असतं. तर लकीली माझ्या मावशी माधुरी गोडखिंडी यांचे एक फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर शैलेश संचेती. त्यांनी मला त्यांचा ॲडवाईस घ्यायचा आणि दाखवून याचा सल्ला दिला आणि आम्ही वेळेस इथं गेलो. तर डॉक्टरांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, कॉन्फिडन्स दिला की ते म्हणले आम्ही बॉन्ड पेपरवर लिहून देतो की हे काय मोठा सिरियस प्रॉब्लेम नाही, तर आपल्या औषधाने ते व्यवस्थित क्युअर होईल. 1 वर्ष फक्त आपण औषध घेऊया. तर त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही साधारण 9 महिने औषध घेतलं आणि आता 10-11व्या महिन्यात आम्ही इकोटुडी परत एकदा केलं. तर देवाच्या कृपेनं आणि होमिओपॅथीच्या औषधांनी आता एकदम सगळं रिपोर्ट नॉर्मल आले, काही प्रॉब्लेम नाही. डॉक्टर म्हणले आता हा विषयच विसरून जावा की काय हार्ट डिसीज होता वगैरे, आता काही प्रॉब्लेम नाही आहे, भविष्यात कधी काय प्रॉब्लेम येणार नाही, काय नाही. तर हा मी स्वतः होमिओपॅथीचा एक अनुभवलेला किस्सा मी तुम्हाला सांगितला. ॲक्च्युली मी पहिल्यांदा पण ऐकलं की होमिओपॅथी लहान मुलांना आणि म्हणजे सगळ्यांनाच ओव्हरऑल, पण लहान मुलांना जास्त इफेक्टिव्ह असतं त्याचं आणि साईड इफेक्ट नसल्यामुळे कसं लॉंग टर्म रूट कॉज एखाद्याचं रूट कॉज म्हणजे पूर्ण मुळापासून ते दोष घालवायचा असेल तर होमिओपॅथी अतिशय चांगलं आहे, असा माझा अनुभव आलाच होता. तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही पण होमिओपॅथी औषधावरच भर द्या. दॅट्स इट. थैंक यू. हाय, दिस इज़ जानवी मगवानी. मैं सर से कुछ 4 साल पहले मिली, 3-4 साल पहले, थ्रू माय कज़न हु लिव्स इन पुणे. एंड मेरी जर्नी उनके साथ अनबिलीवेबल रही है. आई हैड bicornate uterus, which is a rare thing. It's a development deficiency which comes by birth, and I had that. I got operated from Mumbai, but उसके बाद भी मैं conceive नहीं कर पा रही थी because of my PCODs and other stuff, I don't know what. But then when I get to meet sir and his team, they were really supportive, very nice people, and the treatment was top notch. I just can't tell you how good it was. And आज मेरा 8 month का बेटा है, वेरी हेल्दी, वेरी नाइस. एंड पोस्टपार्टम ऑल्सो आई हैव नॉट फेस्ड मच प्रॉब्लम्स. इट वॉज वेरी ईजी थ्रू आउट. मैंने प्रेगनेंसी सर का ही ट्रीटमेंट लिया है एंड ही इज़ सच अ पॉजिटिव पर्सन. द एंटायर टीम इज़ सो सपोर्टिव एंड आई वॉज स्ट्रगलिंग फॉर लास्ट 8 years फ्रॉम द डे ऑफ माई मैरिज बिकॉज आई कुड नॉट कंसीव. सो I had 2 miscarriages as well, and that was natural, and that's okay, it happens. But the results are accurate. I just can't tell you, and I just can't thank the entire team of Sancheti sir and sir itself to be that supportive. And I don't have words. I am so grateful. He's a blessing in disguise for us, for our whole family. And I just can notch on him, you know. I can blindly notch on him for any treatment, whether it be anything else. For me, my treatment was related to infertility, and जितने भी लोगों को मैंने सुना है, देखा है, everyone has positive results. So yeah, I would highly recommend sir. He's so good at it. Trust me, he's the best. And homeopathic treatment has no side effects, so it's the best. नमस्कार, मी वसुधा पठारे. माझ्या लग्नाला 12 वर्ष झालेली होती, तरी मला काही अजूनही एकही मूल नव्हतं. सगळीकडे प्रयत्न करून झाले होते, हताश झालेले होते. पण माझ्या बहिणीच्या बाळाची ट्रीटमेंट सरांकडे चालू आहे. तर मी त्यांच्याकडे गेले तेव्हा मला सरांनी कॉन्फिडन्स दिला की तुम्ही आई होऊ शकता.
म्हणून मग मी त्या सरांवरती विश्वास ठेवला आणि सरांची औषधं फॉलो करत राहिले. तर मला औषधं घेऊन एक 5-6 महिनेच झाले होते तर मला पहिली प्रेग्नन्सी राहिली होती. पण माझ्या काही कॉम्प्लिकेशन्समुळे ती मिसकॅरेज झालं. मग सेकंड सरांनी परत थोडंसं थांबवून मेडिसिन द्यायला सुरुवात केली. पण त्याच्यातनं मला 2022मध्ये 27 एप्रिलला परत एकदा कन्सिव्ह झालं. तेव्हा मग ते कन्फर्म झालं आणि मला 2022मध्ये डिसेंबरला एक मुलगी झाली. मुलगी खूप छान हेल्दी आहे. सरांचे मी पूर्ण 9 महिने औषधं घेतली प्रेग्नन्सी असताना सुद्धा. मला सरांनी खूप छान गायडन्स केलं. मला एकदम छान सगळ्या गोष्टींच्या मेडिसिनमुळे मला त्यांचा फायदा पण झाला. काही गोष्टींच्या माझं कधी BP लो झालं नाही, हाय झालं नाही, माझ्या अंगावरती सूज नाही आली. कारण मला PCODचा प्रॉब्लेम होता, तो सॉल्व्ह झालून मला एक अपत्य प्राप्ती झालेली आहे. सरांची औषधं खूप गुणकारी आहेत सगळ्यांनी. त्यामुळे मी प्रत्येक माझ्यानंतर जे मला कोणी म्हणेल की असा मला प्रॉब्लेम आहे तर मी सरांकडे अवश्य पाठवलं. त्यांनाही कन्सिव्ह झाले आहेत. त्यामुळे मला सरांवरती खूप विश्वास आहे. हेलो, मेरा नाम नाज़नीन जावेद शेख है. मैं डॉक्टर शैलेश संचेती एडवांस होम्योपैथी में ट्रीटमेंट ले रही थी पिछले 1.5 साल से. जब मैं आई थी तब मुझे हार्ट की शिकायत थी. हार्ट में होल था, हार्ट का पंपिंग वीक था. मेरा टुडे इको भी एबनॉर्मल था और हार्ट की काफी शिकायतें थी जैसे. लेकिन 1.5 साल मैंने डॉक्टर शैलेश संचेती की दवाई ली और आज की डेट में मेरे सारे टेस्ट नेगेटिव है. ISO भी मेरा पॉजिटिव था, वो भी नेगेटिव हो गए. ASO भी मेरा पॉजिटिव था, वो भी नेगेटिव आया है. हार्ट की पंपिंग वगैरह सब कुछ स्ट्रांग हो गई है. हार्ट का होल भी ये हो गया है, नॉर्मल हो गया है. मुझे किसी ने डॉक्टर शैलेश संचेती का रेफरेंस दिया था, तब मैं यहाँ पे आई. 1.5 साल से उनकी दवाई ली और आज मैं पूरी तरह से नॉर्मल हूँ. मुझे कोई भी शिकायत नहीं है. तो मैं रिकमेंड करती हूँ कि अगर किसी को हार्ट की या और भी किसी चीज की अगर तकलीफ है तो वो एक बार डॉक्टर शैलेश संचेती एडवांस होम्योपैथी में जरूर विजिट कीजिए. थँक्यू. हाय, नमस्कार. मी योगेश किरण बेलेकर. मी डॉक्टर शैलेश संचेतींकडे गेले 10 महिने ट्रीटमेंट घेतोय. हेपेटायटिस B पॉझिटिव्ह होतो मी 10 महिन्यापूर्वी. मला माझ्या डॉक्टरांनी म्हणजे थोडक्यात ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा अनरिकव्हरेबल डिसीज आहे आणि त्याच्यानंतर मी खूप स्ट्रेस आला होता, मला खूप टेन्शनमध्ये होतो आणि मला माझ्या सरांचं नाव रेफर केलं की ही कॅन कव्हर ऑल दिस डिसीज. सो मी त्यांना भेटलो आणि त्यांनी मला जो कॉन्फिडन्स दिला, काही गोष्टींचे त्याच्यावरती मला निर्बंध पण लावले गेले जे मी वर्षभर पाळले आणि सरांची औषधं, माझे निर्बंध आणि काही गोष्टींचं कंट्रोल, ह्या गोष्टींमुळे आज बरोबर 10 ते 11 महिन्यांनी जेव्हा मी माझ्या परत टेस्ट केल्या आणि जेव्हा त्या नेगेटिव्ह आल्या तर त्याचा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही. मी संचेती सरांचा आणि त्यांच्या स्टाफचा खूप ऋणी आहे. त्यांच्यामुळं हा डिसीज कव्हर करता आला आणि मी आज हेपेटायटिस B निगेटिव्ह आहे अँड आय एम व्हेरी थँकफुल टू संचेती सर. थँक्यू, थँक्स लॉट. इट इज म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्या आयुष्यासाठी ही. आय एम व्हेरी मच थँकफुल माझ्या फॅमिलीतर्फे आणि माझ्यातर्फे. धन्यवाद सर. थैंक यू. अस्सलामुअलैकुम. मैं समीना असलम मोमिन. मेरी बेटी को 2 साल पीछे ग्वाइटर और हाइपरथायराइड का प्रॉब्लम था और दूसरे बहुत डॉक्टर ने उसको ऑपरेशन के लिए कहा था. लेकिन मैंने डॉक्टर शैलेश संचेती ये डॉक्टर के पास ट्रीटमेंट चालू किया. पिछले 2 साल से धीरे धीरे करते हुए उसका ये दोनों प्रॉब्लम खत्म हो गए. ग्वाइटर भी खत्म हो गया, हाइपरथायराइड भी चला गया और उसको हाइट की प्रॉब्लम थी, वजन भी नहीं बढ़ रहा था, उसके ये प्रॉब्लम भी खत्म हो गए. उसकी हाइट भी बढ़ गई और उसका सब अच्छा हो गया. तो मैं डॉक्टर शैलेश संचेती को शुक्रिया कहना चाहती हूँ. बहुत बहुत शुक्रिया. डॉक्टर शैलेश संचेती यांचा पेशंट. माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली आणि आम्ही 2 वर्षापासून बेबीसाठी ट्राय करत होतो. आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरकडून ट्रीटमेंट थोडी घेतली, तेव्हा टेस्ट केली, तेव्हा स्पर्म काउंट कमी आले आणि मग ते रिपोर्ट घेऊन आम्ही डायरेक्ट संचेती सरांका आलो आणि
त्यांच्या औषधांनी ट्रीटमेंट घेतली ऑक्टोबरपासून. आता 4 महिन्यात आम्हाला बेबी राहिला आहे. त्यांचं होमिओपॅथिकचे औषधं खूप चांगले, रिझल्ट चांगला येतो. आणि आता माझी मिसेस 1 महिन्याची प्रेग्नेंट.